नमस्कार, स्वागत आहे तुमचं अर्चनास किचनमध्ये। आज बनवली मी अतिशय मऊसूत अशी पुरणपोळी, त्याच्यासोबतच आमटी, भात, भज्या, परत मेदूवडे म्हणजे उडदाची डाळचे वडे, खीर आणि कुरडे पापड। अगदी 1 ते 1.5 तासात हा स्वयंपाक मी केलेला आहे। सोप्या पद्धतीमध्ये दाखवलेला आहे एकदम। चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करू। मी हा स्वयंपाक कसा केला तुम्हाला दाखवते। पुरणाची पोळी बनवण्यासाठी मी इथं वाटीभर डाळ घेऊन घेतली आहे हरभऱ्याची। आता मी हिला धुवून घेते। डाळ माझी धुवून झालेली आहे। आता मी इथं कुकरमध्ये पाणी ठेवलं आहे। मी वाटीभर डाळ घेतली तर मी 4 वाट्या पाणी ठेवलेले आहे, कारण मला आमटी पण करायची त्या पाण्यापासून। तुम्हाला जर आमटी करायची नसेल तर तुम्ही पाणी कमी ठेवू शकता, म्हणजे वाटीभर डाळ आहे तर तुम्ही फक्त 2च वाटी पाणी ठेवू शकता। आमटीसाठी पाणी उरू द्यायचं आहे मला, त्याच्यामुळे मी इथं 4 ते 5 वाट्या पाणी ठेवून घेतलेलं आहे। आता मी सगळी डाळ त्याच्यामध्ये टाकून देते। सगळी डाळ मी पाण्यामध्ये टाकून दिलेली आहे। आता मी कुकरचं झाकण करते बंद आणि 5 शिट्ट्या घेऊन घेते। कुकरचं झाकण लावून घेतलं आहे मी। डाळीवर असं तुमची जर घरची डाळ असेल आणि ती जर शिजत नसेल तर तुम्ही 6 ते 7 शिट्ट्या घेऊ शकता, पण माझी डाळ लवकर शिजते त्याच्यामुळे मी इथं 5 शिट्ट्या घेऊन घेते। डाळ आपली शिजते तोपर्यंत आपण पुरणपोळींची जी कणिक आहे ती रेडी करून घेऊ। इथे मी थोडंसं पाणी टाकलं परातीत आणि हळद टाकली थोडीशी आणि नमक टाकलेलं आहे, अंदाजाने घ्यायचे। आता मी इथं 1 वाटी पुरणाच्या पोळीची डाळ घेतलेली, म्हणजे हरभऱ्याची डाळ घेतली आहे, तर मी इथं 1.5 वाटी कणिक घेणार आहे। ही टाकली मी 1 वाटी, परत ही टाकते मी अर्धी वाटी। कोणी कोणी 1 वाटी डाळ घेतली तर डबलची कणिकही घेतं, म्हणजे पीठ जे आहे ते कोणी कोणी 2 वाट्या घेतं, पण मला जे आहे ते मी पुरण जास्त भरते पोळींमध्ये, त्याच्यामुळे मी कणिक थोडी कमीच घेते। आता हिला मळून घेऊ। तसेच मी याच्यामध्ये 1 पळी तेलही घालून घेते। तेल घालून काही नाही, नुसतं जसं आपण पीठ मळतो ना तसंच मळून घ्यायचं आहे। फक्त एवढं आहे, हिला जे आहे ते अजिबात हिला घट्ट करायची नाही, हिला एकदम मऊ मळायची। मी जे इथे पीठ घेतलेलं आहे ते पुरणाच्या पोळींचं गहू राहतो स्पेशल, त्याचं पीठ घेतलेलं आहे। आणि तुमच्याकडे जर साधी कणिक असेल आणि तुम्हाला जर पोळी करायची असेल तर तुम्ही 1 वाटी पीठ आणि अर्धी वाटी मैदाही घेऊ शकता, कारण मैद्यानेही तुमची पोळी फाटणार नाही। साधी कणकेनेही अगदी एकदम छान पुरणपोळी होते, पण माझ्याकडे पुरणाच्या पोळींचे गहू होते म्हणून मी तेच दळून 30 कणिक इथं मळते मी। आपला जो डो आहे तो भिजून झालेला आहे, एकदम मऊसूत कणिक मी भिजून घेतलेली आहे। इथं अजिबात कडक वगैरे कणिक भिजलेली नाही मी, तुम्ही बघू शकता ही ती मऊ कणिक आहे। आता हिला मी अर्धा ते 1 तास मुरवायला ठेवून देते। तुम्ही जर तुमच्याकडनं जर कणिक घट्टही झाली तरी तुम्हाला 1-1.5 तासही मुरवायला जर ठेवली तर ती ॲटोमॅटिक जी आहे ती पातळ व्हायला लागते। आता अर्धा 1 तास कणिक ही मुरूच द्यायची, त्याच्याने जी पुरणपोळी ती एकदम सॉफ्ट बनते, म्हणजे एकदम मऊ बनते। आपण आता सगळ्यात आधी खीर रेडी करून घेऊ। खीरसाठी मी इथं 1 चमची तूप टाकलेलं आहे, पातेलं ठेवून दिलेली आहे मी। तुपाला आता चांगलं गरम होऊ देते। मी इथं रव्याची खीर करणार आहे। रव्याची खीर खायला खूप भारी आणि करायला खूप सोपी जमते। तूप हे आपलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये घालते माझ्या ड्रायफ्रूट। तुमच्याकडे ड्रायफ्रूट असतील ते तुम्ही घालू शकता, आणि लगेचच टाकते मी याच्यामध्ये अंदाजाने रवा मी टाकते। मला जास्त पातळी नको आणि जास्त घट्टही नको अशी खीर करायची, तर मी इथं सपाट वाटी छोटी वाटी रवा हा टाकून घेते आणि त्याला पण भाजून घेते। अगदी 5 मिनिटं त्याला भाजून घ्यायचं आहे। रवा माझा भाजला गेलेला आहे, त्याच्यामध्ये टाकते मी आता दूध। गॅसचा जो फ्लेम आहे तो एकदम कमी करून घेतला आहे मी। 1 वाटी दूध मी टाकते त्याच्यामध्ये। 1 वाटी दूध टाकलं गेलं आहे मी, अजून परत त्याच्यामध्ये सपाट वाटी दूध टाकते। दुधानंतर मी त्याच्यामध्ये टाकते 1 वाटी पाणी। आता हिला आपण चांगले शिजू देऊ घट्ट होईपर्यंत। पाणी आणि दूध टाकून मी याच्यामध्ये टाकते आता 1.5 वाटी साखर। छोटी वाटी मी इथं घेतलेली आहे, कारण पुरणाच्या पोळीसोबत जास्त गोड खीरही चांगलं लागत नाही, त्याच्यामुळे मी इथं 1.5 वाटी साखर टाकून घेतली। आता लगेचच टाकते मी याच्यामध्ये वेलची पूड आणि जायफळचं पावडर। वेलची पूड आणि जायफळचं पावडर मी टाकून दिलेलं आहे। आता हिला कमी गॅसवर आपण शिजू देऊ। आणि हो, त्याच्यामध्ये न विसरता नमकही घालून घ्यायचं आहे बरं का, चुटकीभर। इथे मी अगदी थोडंसं नमक हे टाकते।
मी खीरमध्ये सगळ्या वस्तू या टाकून घेतलेल्या आहेत. आता हिला थोडासा वेळ देऊन आपण हलवत आता हिला आपण थोडासा वेळ देऊन शिजून घ्यायची खीरला. अगदी 10-15 मिनटं हिला उकळी येईपर्यंत हिला चमच्याने चाळतच राहायचं आहे, नाहीतर तुमची जी खीर आहे ती गॅसवर पडायला सुरुवात होऊन जाईल. तुम्ही जर लक्ष दिलं नाही तर गॅसचा जो फ्लेम आहे तो मीडियम ठेवायचा आहे. आपली जी खीर आहे ती रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशी खीर मी करून घेतलेली. आता गॅस करते मी बंद. आता सर्व पित्री म्हटली म्हणजे उडदाची डाळचे वडे तर पाहिजेच. मी इथं रात्रभर डाळी भिजत घातली होती, म्हणजे 8-9 तास. रात्री 11 वाजता डाळी भिजत घातली होती. आता याला मी धुवून घेतली. इथे मी काळी डाळच घेतलेली होती आणि मी आता धुवून जेवढी वरची साल निघली तेवढी काढून घेतलेली मी. आता हिला मिक्सरमध्ये दळून घेते मी बारीक. हिच्यामध्येच मिरची आणि लसूण पण घालून घेणार आहे अंदाजाने आणि हिला मिक्सरमध्ये दळून घेणार आहे बारीक. 5 ते 6 शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत. आता आपली डाळ शिजली का आपण बघू. वाफ ही सगळी निघून गेलेली आहे. आपली जी डाळ आहे ती मऊसूत शिजलेली आहे, खूप नरम शिजून गेली आपली डाळ. तुम्ही बघू शकता अलगद सहजरित्याने ती दाबली जाते. आता हिचं जे पाणी आहे ते वेगळं करून घेते आणि डाळ मी वेगळी करून घेते, कारण हिचं जे पाणी ते मला आमटीला कामात येईल. सगळी जी डाळ आहे ती मी गाळून घेतलेली. पाणी आहे खाली गाळून घेतलं एका बाउलमध्ये आणि आता हिला मी थंड होऊ देते एका परातीत पसरून. डाळ जी ती आपली थंड झालेली. आता हिच्यामध्ये मी चपाटवाटी गुळ घालते. तुम्हाला जर जास्त गुळ आवडत असेल तर तुम्ही वाटीभर गुळी घालू शकता. आता मी चपाटवाटी गुळ घालून जो आहे त्यांना चांगलं मिक्स करून घेते मी. गुळ आणि डाळ चांगली मिक्स झालेली आहे. आपलं गुळ जो आहे तो सगळं विरघळला आहे डाळीत. आता मी याला गाळणीच्या साह्याने गाळून घेते पुरणाला. मी ज्या गाळणीमध्ये डाळचं पाणी गाळत ठेवलं होतं त्याच गाळणीमध्ये मी गाळून घेते. कुकरवर ठेवून गाळणी. तुम्हाला जर गाळणी नसेल तुमच्याकडे किंवा तुम्हाला जर फटक्यात पाहिजे असेल तर तुम्ही मिक्सरमध्येही बारीक करू शकता हे वाटण. जे पुरण आहे ते माझं गाळून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता गाळल्याने एकच फायदा होतो, पुरण आपलं खूप बारीक होऊन जातं, म्हणजे आपण जी पुरणपोळी करतो ती फाटत नाही. आता याला मी गरम करून घेते. तुम्ही जर तव्यावरची पुरणपोळी करत असाल किंवा खावऱ्यावरची तर गरम करूनच घ्यायचं आहे. याला अजून घट्ट करून घ्यायचं आहे पुरणाच्या पोळीला, म्हणजे जे पुरण आहे ते कणिकमधून बाहेर येत नाही, म्हणजे पोळीमधून बाहेर येत नाही पुरण. पुरण गरम करायला मी कढई ठेवली गॅसवर. आता कढईला गरम होऊ देते आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल मी घालून घेतलेलं आहे, कारण आपलं जे पुरण आहे ते खाली लटकणार नाही. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तेल घालू शकता, नाही तर तुम्ही स्किपही करू शकता. सगळं पुरण मी कढईमध्ये टाकून दिलेलं आहे. आता याला कालवत राहायचं, खाली लटकायला नको याची काळजी घ्यायची. गॅसचा फ्लेम आहे तो मिडियमच ठेवायचा आणि याला घट्टसर होईपर्यंत याला आपण आता गरम करून घेऊ. आपलं पुरण खाली लटकायला नको म्हणून त्याला एकसारखं कालवत राहायचं आहे. आमच्याकडे तव्यावरचे पुरणाच्या पोळीला तेलोरी सुद्धा म्हणतात. आपलं पुरण जे आहे ते गरम झालेलं आहे, गरम होऊन हे घट्ट होऊन गेलेलं आहे. आता याला आपण थंड होऊ देऊ, तोपर्यंत आपण आमटी करून घेऊ. पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटला म्हणजे आपला वेळ हा खूप जास्त लागतो. आपल्याला वेळ खूप जास्त जातो आणि स्वयंपाकही खूप जास्त असतो. त्याच्यामुळे मी इथं तुम्हाला फटक्यात पुरणपोळीचा स्वयंपाक कसा करता येईल त्याच्यासाठी मी तुम्हाला इथं आमटीचे जे शॉर्टकट मेथड आहे ती सांगणार आहे. मी इथं कच्चेच मसाले घेतलेले आहेत, म्हणजेच मी इथं कच्चा कांदा घेतलेला आहे, टोमॅटोही कच्चाच घेतला आहे, खोबरंही कच्चं घेतलं आहे, लसूण आणि कोथिंबीर हे सगळं एकत्र दळून घेणार आहे मी. याच्याने जी आमटी ती आपली अतिशय चविष्ट बनते आणि कमीत कमी वेळात होते. चला मी आता हे मिक्सरमधून ग्रेव्ही करून घेते यांची. माझा जो आमटीचा मसाला आहे तो रेडी झालेला आहे. आता आपण आमटी करायला सुरुवात करू. इथं मी एक छोटी पातेली ठेवून दिली गॅसवर आणि तेल टाकून दिलेलं आहे मोठा चमचा. आपला जो भाजीचा चमचा राहतो तो भरून मी तेल टाकलेलं आहे. आता तेल हे आपलं गरम झालेलं आहे. आता त्याच्यात टाकतं मसाला. आधी हा जो मसाला आहे तो चांगला आपण भाजून घेऊ. मसाल्याला आपण 5 ते 10 मिनटं भाजून घेऊ, कारण आपण कांदे वगैरे भाजलेले नाही, त्याच्यामुळे 10-15 मिनटं याला भाजून घ्यायचं तेलामध्ये. अशा पद्धतीने जर तुम्ही आमटी केली तर आमटीला चव ही अतिशय भारी येते बरं का. तुम्ही नक्की ट्राय करा. आपला जो मसाला आहे तो 5 ते 10 मिनटं भाजून रेडी झालेला आहे. आता मी त्याच्यामध्ये टाकते 1.5 चमचे लाल तिखट आणि लगेचच टाकते 1 चमचा धन्यांचं पावडर,
अगदी घरचा बेसिक मसाला टाकते मी आमटीमध्ये. आणि काळा मसाला तुम्ही जोही घरी काळा मसाला केलेला असेल तो टाकू शकता. मी तर अर्धा चमचे काळा मसाला टाकलेला आहे. आता याला पण आपण 5 मिनटं परतून घेऊ तेलात. त्याचा जो कच्चापणा आहे तो जायला पाहिजे मसाल्यांचा. इथे मी थोडीशी हळद घालून घेते. हळद टाकून आपण परतून घेऊ. आपला जो आमटीचा मसाला आहे तो परतून रेडी झालेला आहे. तेल वरती यायला लागलं म्हणजेच मसाला हा शिजलेला आहे. आता याच्यामध्ये टाकते मी डाळीचं पाणी. त्याच्याने जी आमटी ती खूप भारी बनते. सगळं डाळीचं पाणी मी टाकून घेते. आणि अजून वरून मी 1 ग्लास पाणी टाकून घेतलं आहे. तिला आता करून मिक्स. आणि याच्यामध्ये टाकून घेऊ चवीपुरता नमक. 1 चमचे नमक मी टाकते. आता हिला आपण मीडियम गॅसवर 10 ते 15 मिनटं शिजू देऊ. जेवढी जास्त आमटी उकळते तेवढीच चविष्ट लागते. तर हिला मी 10 ते 15 मिनटं उकळी काढून घेते. जी आमटी इथे दुसऱ्या बाजूला ठेवून दिली मी गॅसवर शिजवायला. आता आपण भात रेडी करून घेऊ. इथे मी भातासाठी 3 ते 4 वाट्या पाणी ठेवलेलं आहे. आणि मी इथं 1.5 वाटीचा भात करते. त्या पाण्यामध्ये टाकून घेऊ चवीपुरता नमक. नमक टाकल्यानंतर लगेचच टाकू थोडंसं तेल. आता या पाण्याला उकळी काढून घेऊ. पाण्याला उकळी निघते तोपर्यंत मी तांदूळ धुवून घेते. मी इथं इंद्रायणी तांदूळांचा यूज करते. पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. मी इथं आता तांदूळ धुवून घेतले. तुम्ही बघू शकता मी इथं इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत, कारण यांचा वास भात शिजल्यावर खूप छान येतो. आता मी सगळे तांदूळ त्यांच्यामध्ये टाकून घेते. तांदूळ टाकून माझे झालेले आहेत. आता मी कुकर करते बंद आणि 2 शिट्ट्या घेऊन घेते. भात माझा शिजून रेडी झालेला आहे. मी 2 शिट्ट्या घेऊन घेतलेल्या आहेत. आता आपण सार झाला का बघू. पाणी हे वरती आलेलं आहे. मी जास्त पाणी टाकलं होतं त्याच्यामुळे कुकरमधून पाणी निघालेलं आहे. जो माझा सार आहे तो पण शिजून रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता सारा किती भारी आलेला आहे. तेल पण वरती आलेलं आहे. आता मी गॅस करते बंद. माझा सार भात खीर ही झालेली आहे. आता फक्त तळण आणि पुरणपोळी बाकी आहे. आधी मी तळण काढून घेते, मग गरम गरम पुरणपोळी करते. मी जी उडदाची डाळ आहे ती मिक्सरमधून वाटून घेतली आहे. मी डाळीमध्येच लसूण आणि मिरची जिरं पण वाटून घेतलेलं आहे. डाळीमध्येच वरून टाकली मी कोथिंबीर. आता त्याच्यामध्येच टाकते मी थोडासा खाण्याचा सोडा. आपले जे वडे ते मधून पोकळ आणि वरून क्रिस्पी येतात. आता त्याला मिक्स करून घेते. मी इथं बिना पाणी टाकायची डाळी वाटलेली आहे. पाणी टाकून जर वाटले तर वडे अजिबात जमत नाही. बिना पाणी वाटायची डाळ ही थोडं अवघडच जातं, पण पाणी जर चांगलं नितळून घेतलं, कोरडी जर करून घेतली डाळ तर लवकर वाटली जाते. हे बघा पीठ माझं मिक्स झालेलं आहे. आता याच्यामध्ये टाकते मी थोडीशी हळद. चुटकीभर हळद मी टाकून घेतलेली आहे. आता आपण हळदीला पण मिक्स करून घेऊ पिठात. हे जे उडदाच्या डाळीचं जो मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे. आता लगेचच आपण बेसनाचं पीठ पण मळून घेऊ भजींसाठी. इथे मी सपाट वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यात मी 1.5 चमचे हे तांदूळाचं पीठ टाकलेलं आहे. तुमच्याकडे तांदूळाचं पीठ असेल तर टाका, नाहीतर तुम्ही नाही टाकलं तरी पण चालेल. इथे टाकते मी कोथिंबीर. आणि हे जे लसूण मिरची आणि जिरं हे मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. मी बारीक करून घेतलं आहे मिक्सरमधून. भरपूर असा कांदा बारीक चिरलेला. कांदा शक्यतो जास्तच टाकायचा. आपली जी भजी ती खूप भारी लागते. आता आपण टाकू चवीपुरता नमक. याच्यामध्ये मी 1 चमची नमक हे टाकून घेते. आणि मी याच्यामध्येही नमक टाकायचं विसरली. याच्यामध्ये मी अर्धी चमची नमक टाकून घेते आणि या दोघांना मिक्स करून घेते. नमक टाकून मी हे बॅटर मिक्स करून घेतलं. हे बॅटरला पण मिक्स करून घेतला. त्याच्यामध्ये टाकते मी थोडासा सोडा. कोणी कोणी याच्यात गरम तेलही टाकतं, पण मी याच्यामध्ये सोडा टाकते. आता आपण पाणी टाकून मळून घेऊया पिठाला. माझं जे हे पीठ आहे ते मळून झालेलं आहे. मी याच्यामध्ये हळद टाकलेली नाही आहे. बिना हळदीच्याच भज्या मला आवडतात काढायला. आणि मी घट्टसर बॅटर हे करून घेतलेलं आहे, जास्त पातळ केलेलं नाही आहे. तुम्ही जर पाणी जास्त टाकलं तर भज्या आपल्या गोल येत नाही. आता याला 5 मिनटं मुरू देते दोघं पिठांना. तोपर्यंत आपण कुरडे पापड काढून घेऊ.
तेल हे मी लोखंडी कढईमध्ये गरम करायला ठेवून दिलेलं आहे. तेलाला मस्त तापू देऊ आपण. मी इथं 4-5 तांदळाचे पापड आणि इथं गव्हाच्या कुरड्या घेऊन घेतलेल्या आहेत 4-5. तेल आपलं गरम झालं का बघू. तेल आपलं गरम झालेलं आहे. मी छोटासा पापडचा तुकडा टाकून बघितला होता. आधी मी तळून घेते पापड. गॅसचा जो फ्लेम आहे तो मीडियम राहू द्यायचा. आपला पहिला पापड तळला गेला आहे. अशाच पद्धतीने मी सगळे पापड तळून घेते. हे जे कुरडे पापड आहेत माझे ते पावसामुळे वातडे होऊन गेलेले आहेत आणि त्यांना उन्हामध्ये टाकायला ऊनसुद्धा नाही आहे. जेव्हा ऊन पडलं तेव्हा उन्हामध्ये टाकेल मी, तेव्हा अजून भरपूर फुलतील पापड पण आणि कुरड्या पण. पापडे माझे तळले गेले. आता कुरड्या तळून घेते मी. तुम्ही बघू शकता कुरड्या खूप वातडी झालेली कुरडे, त्याच्यामुळे ती एवढी फुलली नाही. कुरडे तळली गेली, लगेच काढते मी तिला. माझे जे कुरडे पापड आहेत ते फक्त 10 मिनिटात तळून झालेले आहेत. आता मी यांना एका कॅरी बॅगमध्ये नाही तर हवाबंद डब्यामध्ये भरून देते, कारण बाहेर पावसाचं वातावरण आहे. हे जे कुरडे पापड आहे ते वातडे होऊन जातात लगेच. जे कुरडे पापड आहे ते तर काढून झालेलंच आहे, पण मी वडे आणि भज्या आहे ना गरम गरम करणार आहे. मी इथं आता पुरणपोळी बनवून घेते. आधी मी पुरणाचे गोळे ते मोठे केलेले आहेत आणि जे पिठाचे गोळे आहेत ते छोटे केलेले आहेत. आणि इथं मी साधी कणिकच घेतलेली आहे पुरणपोळीला लावायला. इथं मी एक गोळा घेऊन घेतलेला आहे आणि तुम्हाला एक पुरणपोळी मी लाटून दाखवते. मी पुरणाची पोळी कशी बनवते. असं तिला गोल लाटून घ्यायची, छोटंसं पातचं करून घ्यायचं आहे गोल गोल लाटून. हे बघा पातं मी करून घेते लाटून. तुम्ही बघू शकता पातं आपलं किती छान झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता मी एक गोळा पुरणाचा टाकते आणि दिव्याचा आकाराचं त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे हळूहळू. आपली कणिक ही मुरली गेली छान तर पुरण अजिबात बाहेर निघणार नाही आणि आपली कणिक आणि पुरण वेगळं होणार नाही. बघा मी गोळा करून गोल करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याला थोडंसं दाबून घेतलेलं आहे मी, लाटायला सोपं जाईल म्हणून हातावरच दाबून घेतलेलं आहे मी त्याला. आता पिठामध्ये डिप करते मी आणि जी पुरणपोळी ती मस्त गोल गोल लाटून घेते मी. अतिशय सोप्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. फक्त कणिक जी आहे ती चांगली पाहिजे. तुम्ही कणकेमध्ये तुमच्याकडे जर साधी कणिक असेल तर तुम्ही मैदासुद्धा टाकू शकता कणिकमध्ये, कारण मैद्याला हा वाख राहतो, त्याच्यामुळे पुरण बाहेर येत नाही, पुरणपोळी आपली फाटत नाही. बघा मी अशी गोल गोल पुरणपोळी ही करून घेतलेली तुम्ही बघू शकता. तुमच्यावर एक तुम्हाला जेवढी जाड आणि जेवढी बारीक हवी असेल तेवढी तुम्ही पुरणपोळी लाटू शकता. मी इथं बारीकच पुरणपोळी केलेली आहे. काठ वगैरे सगळे बारीक करून घेते मी आणि लक्ष देऊन पुरणपोळी ही लाटून घेते. पुरणपोळी मस्त गोल झालेली आहे आपली, तुम्ही बघू शकता. किती पण लाटते तरी पण लाटलीच जाते, ती अजिबात फाटत नाही आहे. अशी पुरणपोळी आपली मस्त लाटली जाते. आपली पुरणपोळी लाटून झालेली आहे. आता मी तवा ठेवला गॅसवर तापवायला. तव्याला तापू देते मी 2 ते 3 मिनटं. तवा तापल्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये टाकते मी 1 चमची तूप. तुमच्याकडे जर तूप नसेल तर तुम्ही तेलसुद्धा टाकू शकता. तूप टाकल्यानंतर लगेचच मी हळूवारपणे पुरणपोळी टाकून घेते. पहिले वाटल्यास तुम्ही काय करायचं, पहिले पुरणपोळी टाकून घ्यायची, मग तूप टाकलं तरी पण चालेल. कारण की तुम्ही जर तूप टाकलं आणि पुरणपोळी जर तुम्ही हळू जर नाही टाकलं तर तुमच्या अंगावर तुपाचे जे शिंतडे ते उडू शकतात आणि चटका लागू शकतो. वरून पण मी तूप टाकून घेतलं आहे आणि सगळ्या पुरणाच्या पोळीला स्प्रेड करून दिलेलं आहे, तूप लावून दिलेलं आहे. म्हणजे पुरणाची पोळी बघा आपली किती छान फुगते, मस्त एकदम मऊसूत पुरणाची पोळी येते. म्हाताऱ्या माणसाला जरी दात नसेल तो सुद्धा चावू शकेल अशी पुरणाची पोळी येते मऊसूत. म्हणून मी गोळे छोटे घेते कणिकाचे आणि पुरणाचे गोळे हे मोठेच राहतात माझे, त्याच्यामुळे पुरणाची पोळी खूप मऊ येते. बघू शकता आपली पुरणपोळी मस्त झालेली आहे रेडी. तूप लावून एकदम खमंग वास येतोय पुरणाच्या पोळीचा. आमच्याकडे हिला तेलरीसुद्धा म्हणतात. ही बघा ही झाली माझी पहिली पुरणपोळी. ह्या झाल्या माझ्या अतिशय लुसलुशीत पुरणपोळ्या रेडी, मऊसूत पुरणपोळ्या रेडी. तुम्ही बघू शकता पुरणपोळी अगदी नरम आलेली आहे आपली, कारण मी इथं पिठाचा जो गोळा आहे तो कमी घेते आणि पुरण जास्त भरते, त्याच्यामुळे जी पुरणपोळी आहे ती अतिशय मऊ येते. म्हातारे लोकही आरामाने खाऊ शकता अशी पुरणपोळी येते एकदम मऊसूत. चला आता आपण वडे आणि भज्या काढून घेऊ. तेल मी इथं गरम करायला ठेवून दिलेलं आहे. आधी मी वडे काढून घेते उडदाची डाळचे. तेल तापतंय तोपर्यंत मी तुम्हाला एक वडा करून दाखवते. हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि थोडासा गोळा हा घ्यायचा आहे. हे बघा त्याला बोटांवरच प्रेस करायचं आहे.
आणि मध्ये बोटाच्या साह्याने चोल पाडून घ्यायचं आहे। तेल हे आपलं गरम झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण वडा टाकून घेऊ। तेल हे आपलं गरम झालेलं आहे, मी शक्य तेवढे तेलात मावतील तेवढे वडे टाकून घेते। मी 4 वडे टाकून दिलेले आहेत तेलामध्ये। आपला जो पहिला वडा टाकलेला होता त्याला परतून घेते मी। आता यांना मी मीडियम गॅसवर तळून घेते। इथे मी जो पहिला वडा टाकलेला होता तो तळून रेडी झालेला आहे। सगळे वडे माझे तळले गेलेले आहेत। आता यांना मी काढून घेते। आता लगेचच मी भज्या काढून घेते गरम गरम। गॅसचा जो फ्लेम आहे तो मीडियम राहू द्यायचा आहे आणि जेवढ्या तेलामध्ये मावतील तेवढ्या भज्या काढून घ्यायच्या आहेत। घाई न करता तुम्ही चमच्याच्या साहाय्याने काढू शकता, पण हाताने काढायला खूप सोपं जातं। सगळ्या भज्या मी टाकून दिलेल्या आहेत। आता यांना चमचा वगैरे लावायचा नाही आहे। 2 ते 3 मिनिटं यांना तेलामध्ये होऊ द्यायच्या। अशाच 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। आता मी त्यांना परतून घेते। भज्या किती भारी दिसत आहेत, सेम जशा हॉटेलमध्ये राहतात तशा भज्या आपल्या दिसत आहेत आणि खायलाही सेम तशाच लागतील। मी गॅसचा जो फ्लेम आहे तो मीडियमच ठेवलेला आहे, मला जास्त लाल करायच्या नाही आहेत। भज्या आपल्या तळल्या गेलेल्या आहेत। आता मी काढून घेते यांना। पहिली बॅच आपली रेडी झालेली आहे। आता जो आपला सगळा स्वयंपाक आहे तो रेडी झालेला आहे। अशाच पद्धतीने मी सगळ्या भज्या आणि वडे काढून घेते। दुसरी बॅच पण मी टाकून घेतलेली आहे। आता माझा सगळा स्वयंपाक जो आहे तो रेडी झालेला आहे। आता मी तुम्हाला ताट करून दाखवते। हा झाला माझा सर्व पित्रीचा पुरणपोळीचा ताट रेडी। तुम्ही बघू शकता, मस्त गरमागरम आमटी, खीर, भात, भज्या, मेदूवडे, कुरडे पापड आणि पुरणाची पोळी। चला मग या मग सगळे जेवायला। आणि तुम्हाला जर अशाच माझ्या साध्या सोप्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।